विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचे काही प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत। 10 नंबरचा प्रॉब्लेम आहे बघा। v = 80 plus b upon t plus c plus v0 is a dimensionally valid equation. Dimensionally valid equation obtain काय विचारले बघा तुम्हाला, obtain the dimensional formula for A, B and C where V is velocity, T is time and V0 is initial velocity. बघा, तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे v = a plus b upon t plus c plus v0 is a dimensionally valid equation, म्हणजे डायमेन्शनली करेक्ट आहे। आणि याच्यावर आपल्याला ऑब्टेन द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर म्हणजे डायमेन्शन्स a, b and c where v is the velocity, t is the time and v0 is the initial velocity कशा पद्धतीने सोडवता येईल बघा। एक बेसिक प्रिन्सिपल आहे, वेलॉसिटी मध्ये वेलॉसिटी ऍड करता येते, टाइम मध्ये टाइम ऍड करता येतो, डिस्टन्स मध्ये डिस्टन्स ऍड करता येणार आहे। सारख्या क्वांटिटीचे बेरीज वजाबाकी होते, हे साधं सोपं प्रिन्सिपल इथे वापरणार आहे। v = 80 म्हणजे वेलॉसिटी आहे, b upon t plus c म्हणजे वेलॉसिटी आहे आणि v0 तर त्यांनी वेलॉसिटी सांगितलेलीच आहे। म्हणजे आपल्याला इथे काय दिलेलं आहे बघा, सिन्स v = 80 a चं डायमेन्शन पाहिजे v/t, डायमेन्शन ऑफ a = डायमेन्शन ऑफ v upon डायमेन्शन ऑफ t, डायमेन्शन ऑफ a = डायमेन्शन ऑफ v काय आहे बघा l1 t - 1 आणि t चं डायमेन्शन आहे t1, म्हणजे आपल्याला a चं डायमेन्शन मिळणार आहे l1 t - 2 असं मिळणार आहे। t plus c म्हणजे टाइम मध्ये टाइमच ऍड करता येणार, म्हणजे c बरोबर टाइम असणार आहे। डायमेन्शन ऑफ c = डायमेन्शन ऑफ t असं लिहिता येणार आहे। डायमेन्शन ऑफ c = डायमेन्शन ऑफ t म्हणजे t⁻1 असं लिहिता येणार आहे। b upon t plus c म्हणजे हा टाइम आहे, हे b upon t म्हणजे v असणार आहे। वेलॉसिटी = b upon t, b = वेलॉसिटी * t आणि आता डायमेन्शन ऑफ b लिहायचं असेल तर डायमेन्शन ऑफ v * डायमेन्शन ऑफ t असं लिहिता येणार आहे। डायमेन्शन ऑफ b = वेलॉसिटीचं डायमेन्शन l1 t - 1, टाइमचं डायमेन्शन t1 म्हणजे b डायमेन्शन ऑफ b आपल्याला मिळणार आहे l1 असं मिळणार आहे। असे हे वेगवेगळे डायमेन्शन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करता आलेले आहेत बघा। बाकीच्या पॉवर 0 आहेत, लिहिल्या तर चालतात, नाही लिहिल्या तरी सुद्धा चालतात। नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे, 11 नंबरचा प्रॉब्लेम आहे। काय सांगितलंय बघा प्रॉब्लेम, द लेंथ, ब्रेड्थ अँड थिकनेस ऑफ अ रेक्टँग्युलर शीट ऑफ मेटल आर द लेंथ, breadth, and thickness of a rectangular
rectangular sheet of metal are इथे व्हॅल्यू दिलेले आहे 4.234 मीटर. दुसरी व्हॅल्यू आहे 1.005 मीटर आणि तिसरी व्हॅल्यू आहे 2.01 मीटर रिस्पेक्टिवली. Give the area and volume. Give the area and volume. Area and volume of the sheet to correct significant figures. सिग्निफिकंट फिगर्स. बघा तुम्हाला एरिया आणि व्हॉल्यूम विचारलेला आहे. दिलेल्या क्वांटिटी बघा काय दिलेलं आहे. बघा लेंथ दिलेली आहे 4.234 मीटर. ब्रेडथ दिलेली आहे 1.005 मीटर. थिकनेस दिलेला आहे 2.01 मीटर आणि विचारलेला आहे एरिया आणि व्हॉल्यूम. एरिया आणि व्हॉल्यूम विचारलेला आहे. एरियाचा फॉर्म्युला लिहिता आहे तुम्हाला LB असा लिहिता आहे, लेंथ इंटू ब्रेड. एरिया इक्वल टू 4.234 इंटू 1.005. एरिया इक्वल टू काय करता येईल बघा, या दोघांच्या लॉगची बेरीज त्याचा अँटी लॉग. आपल्याला लॉगॅरिथम मध्ये दोघांच्या लॉगची बेरीज करता येईल आणि अँटी लॉग लिहिता येणार आहे. बघा लॉग काय लिहिता येतो 42चा 3 आणि 4 मध्ये. 42 3 मध्ये बघा 6263 आहे. 4 मध्ये 4 आहे म्हणजे 6267 असं मिळणार. 0.6267 प्लस 1.005 चा लॉग म्हणजे 10चा 0 आणि 5 मध्ये दिलेला आहे बघा 21. 0 0 21 बेरीज करणार 7 1 8 6 2 8 2 6. याचा अँटी लॉग बघायचा आपल्याला. अँटी लॉगच्या टेबलमध्ये 62चा 8 8 मध्ये बघणार आहे. 62चा 8 मध्ये आहे बघा 42 46. पुन्हा 8 मध्ये आहे 8. 8 मध्ये 8चा आहे ॲड करणार 8 आणि 6 14 होणार आणि आपल्याला उत्तर मिळणार आहे 42 54. 42 54. 0 आहे म्हणजे एक घर पूर्ण करणार आहे. 0 आहे म्हणजे काय करणार आहे आपण एक घर पूर्ण करणार आहे. आणि आता या ठिकाणी ॲडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन मल्टिप्लिकेशन साठी सिग्निफिकंट फिगर साठी रूल्स काय आहेत बघा. बेरीज वजाबाकी असेल तर डेसिमल नंतरचे जे काय मिनिमम डिजिट्स आहेत डेसिमल नंतरचे इथं किती आहेत 3 आहेत. इथं किती आहेत 2 आहेत. इथं 3 आहेत. इथं 2 आहेत. जर यांची बेरीज वजाबाकी असेल यातले कमीत कमी डेसिमल पॉईंट जे आहे डेसिमल नंतरचे जे काय डिजिट्स आहेत कमीत कमी ते मेंटेन करायचे उत्तरामध्ये. आणि गुणाकार भागाकारासाठी हे जे काही नंबर्स आहेत गुणाकार भागाकारामध्ये येणारे त्यांच्यामधल्या मिनिमम सिग्निफिकंट फिगर्स मेंटेन करायचे आहेत. आता या दोघांचा विचार केला तर या दोघांमध्ये 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला 4च ठेवायला पाहिजे आणि याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीनं करेक्ट सिग्निफिकंट फिगरमध्ये 4.254 असं मिळणार आहे. तिसरा आहे तर व्हॉल्यूम आहे L इंटू बी इंटू थिकनेस असं म्हणणार. L बघा 4.234 1.005 आणि 2.01 असा आहे. आता या तिघांच्या लॉगची बेरीज दोघांची केलेली आहे प्लस आपल्याला
या तिसऱ्याचा लॉग लिहित आहे. 20चा 1 मध्ये लॉग आहे बघा 30 32. 30 32 बेरीज करणार. 8 आणि 2 10, 8 आणि 4 12, 3 6 9 आणि 0 पॉईंट येणार. व्हॉल्यूम इक्वल टू 93चा 4 मध्ये अँटी लॉगच्या टेबल मधला मॅन्टिसा. 93 कुठे आहे बघा, 4 कुठे आहे बघा. उत्तर तुम्हाला दिलेलं आहे ते बघा 93चा 4 मध्ये या बरोबर आहे का बघा. 8 आणि 2 10 आणि हे किती येणार आहे 8 आणि 4 12 येणार आहे बघा इथं. 8 आणि 2 3 12 हा चालेल. 93चा 2 मध्ये बघायचं आपल्याला. 93चा 2 मध्ये दिलेला आहे बघा 85 51 असा आहे. 93चा 2 मध्ये आहे तो 85 51. डेसिमल पॉइंट द्यायचा आहे 1 पॉइंट. आणि आता करेक्ट सिग्निफिकंट फिगर अप्लाय करायचे आहे. रूल काय सांगितलं बघा, बेरीज वजाबाकीसाठी वेगळा आहे. डेसिमल नंतरचे मिनिमम डिजिट्स पूर्ण करायचे आहेत. गुणाकार भागाकारासाठी आपल्याला या गुणाकार भागाकारामध्ये येणारे जे काय नंबर्स आहेत त्यातल्या मिनिमम जे काय सिग्निफिकंट फिगर्स आहेत त्या मेंटेन करायचे आहेत. म्हणजे आपल्याला 8.55 मीटर क्यूब लास्ट डिजिट आहे तो आपण सोडणार आहे. लास्ट डिजिट आहे तो आपल्याला या ठिकाणी सोडावा लागणार आहे बघा. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला एरिया आणि व्हॉल्यूमच्या बाबतीमध्ये सोडवता येणार आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट एक्झाम्पल 12 नंबर बघा. If the length of a cylinder is L equal to काय दिलेले बघा 4.00 plus 0 plus minus 0.001 सेंटीमीटर मध्ये आहे. रेडियस दिलेली आहे R इक्वल टू किती दिलेली आहे बघा 0.0250 प्लस मायनस 0.001 सेंटीमीटर मध्येच आहे. मास दिलेला आहे अँड मास M इक्वल टू 6.25 प्लस मायनस 0.01 ग्रॅम असं दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर. Calculate the percentage error in the determination of density. In the determination of density. Percentage error आहे in the determination of density. कशा पद्धतीने सोडवता येईल बघा. If the length of a cylinder L equal to 4.00 plus minus 0.001 centimeter, radius R equal to 0.0250 plus minus 0.001 centimeter, mass M equal to 6.25 plus minus 0.01 gram. Calculate the percentage error in the determination of density. काय सोडवता येईल बघा. दिलेल्या क्वांटिटी लिहिता येतील. पहिल्यांदा लेंथ किती आहे 4.00 प्लस मायनस 0.001 हे सेंटीमीटर मध्ये आहे. काय आहे तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आहे रेडियस 0.0250 प्लस मायनस 0.001 सेंटीमीटर. मास दिलेला आहे
6.25 प्लस मायनस 0.01 ग्रॅममध्ये आहे आणि विचारलेली आहे डेन्सिटीमधली पर्सेंटेज एरर। डेन्सिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे की मास अपॉन व्हॉल्यूम, रो इक्वल टू एम अपॉन व्ही। रो इक्वल टू मास किती आहे बघा 6.25, व्हॉल्यूम आपल्याला लिहिता येणार आहे या ठिकाणी पाय आर स्क्वेअर एन, यालाच आपल्याला पुढे लिहिता आहे व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर एन। पायची व्हॅल्यू 3.142 आहे, आर किती आहे बघा 0.025, त्याचं कन्व्हर्शन करता येईल आपल्याला 2.5 इंटू 10⁻², 2.5 इंटू 10⁻⁻² स्क्वेअर आणि लेंथ आहे बघा 4.0। रो इक्वल टू 6.25 डिवायडेड बाय 3.142, 6.25 2.5 चा वर्ग 10 चा वजाच्या गुणाकारामध्ये 4 असं येणार आहे। रो इक्वल टू हा नंबर कॅन्सल होईल, 10⁻⁴ वरती जाणार आहे, डिवायडेड बाय 3.142 इंटू 4 असं लिहित आहे 10 चा 4 म्हणजे 100 गुणाकारामध्ये 100 म्हणजे आपल्याला 4 न भागला की काय येणार आहे 2500 भागाकारामध्ये 3.142 असं लिहिता येणार आहे। आता दोघांच्या लॉगची वजाबाकी आणि अँटी लॉग वरचा बघा 3 कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे, खाली 0 येणार आहे आणि आपल्याला या 25चा लॉग मॅन्टिसा कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेली आहे। मॅन्टिसा बघा 3979 आणि 3.142 चा आहे तो स्टँडर्ड आहे, 31 चा 4 आणि 2 मध्ये 49 72 असा आहे, 49 72 असा आहे। दोघांच्या लॉगची वजाबाकी करायची आहे, 0 0 9 आणि 4 13 2 9007 असं येणार आहे। याचा अँटी लॉग बघायचा आपल्याला, अँटी लॉगच्या टेबलमध्ये 90चा 07 मध्ये 90 आहे, 0 आहे, 7 मध्ये बघा 13 आहे म्हणजे 79 आणि 5 आणि 56 असं येणार आहे, 79 56 असं येणार आहे म्हणजे आपल्याला 79 56 असं लिहिता येणार आहे। 702 म्हणजे 3 घरं पूर्ण करणार 795.6 795.6 डेन्सिटीचं युनिट येणार आहे बघा ग्रॅम पर व्हॉल्यूम म्हणजे सेंटीमीटर क्यूब असं येणार आहे, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब। आता आपल्याला पर्सेंटेज एरर काढायची आहे, ती कशी काढणार आपण, तर ही जी काय डेन्सिटी आहे, डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपल्याला रीराईट करता येणार आहे बघा एम अपॉन पाय आर स्क्वेअर एन, पाय हा कॉन्स्टंट आहे त्याच्याबद्दलची एरर आपण घेणार नाही। डेल्टा रो बाय रो इक्वल टू काय घेणार डेल्टा एम बाय एम, गुणाकार भागाकार असेल तर त्यांच्या रिलेटिव्ह एररची बेरीजच करणार आहे, म्हणजे काय येणार आर स्क्वेअर टू डेल्टा आर बाय आर, एरर केव्हाही वजा होत नाही ऍडच होणार, प्लस डेल्टा एल बाय एन, डेल्टा रो बाय रो इक्वल टू डेल्टा एम किती आहे बघा मास 0.01 डिवायडेड बाय 6.25 प्लस त्यानंतर 2 डेल्टा आर किती आहे बघा 0.001 डिवायडेड बाय 0.025 प्लस डेल्टा एल किती आहे बघा 0.001 डिवायडेड बाय 4.00। जर आपल्याला पर्सेंटेज एरर काढायचे असेल तर याला आपण 100 न मल्टिप्लाय करणार आहे, याला काय करणार आहे 100 न मल्टिप्लाय करणार आहे, डेल्टा रो बाय रो पर्सेंटेज एरर, डेल्टा रो बाय रो पर्सेंटेज एरर 100 न मल्टिप्लाय केलं की इथं काय येणार आहे बघा 1/6.25 प्लस किती येणार बघा 2 मल्टिप्लाय केलं की 0.2/025 प्लस 0.1/4 असं येणार आहे, डेल्टा रो बाय रो लिहिता आपल्याला डेल्टा रो बाय रो 1/6.25 1/6.25
जर भागाकार केला आपण तर आपल्याला 0.16 असं मिळणार आहे. 0.025 म्हणजे 2/0.25 म्हणजे 200/25 म्हणजे 8 येणार आहे. आणि हे काय येणार आहे बघा 0.1/4 म्हणजे 0.025 येणार आहे. डेल्टा रो बाय रो इक्वल टू यांची बेरीज करायची आहे. बेरीज काय येते बघा 8.185. यांची बेरीज केली 5 येणार. या 2च्या ठिकाणी इथं 6 म्हणजे 8 येणार. इथं 1 येणार. हा 8 येणार. ही पर्सेंटेज एरर होणार. 1 किंवा 2 डिजिट मध्येच लिहिणार आपण. आता डिजिट मोठा आहे म्हणजे आपण 8% असं लिहिणार. 5 सोडणार, 8 सोडणार, 1 सुद्धा सोडणार. 5 सोडला याला काही बदल नाही. त्यानंतर 8 सोडला तर 2 होणार. 2 सोडला तर याच्यात काही बदल नाही म्हणजे 8% होणार आहे. पर्सेंटेज एरर जे आहे ती काय होणार आहे 8% असे होणार आहे. नेक्स्ट बघा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवता येईल आपल्याला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. When the planet Jupiter is at a distance, 13 नंबरचा प्रॉब्लेम आहे. When the planet Jupiter is at a distance किती आहे बघा 8 to 4.7 मिलियन किलोमीटर. मिली काय दिलेलं बघा मिलियन किलोमीटर. मिलियन किलोमीटर फ्रॉम द अर्थ. फ्रॉम द अर्थ. Its angular diameter is measured to be किती आहे बघा 35.72 सेकंड ऑफ आर्क. Calculate the diameter of Jupiter. Diameter of Jupiter. ज्युपिटरचा डायमीटर विचारलेला आहे. दिलेल्या क्वांटिटी बघा काय दिलेलं आहे बघा. डिस्टन्स दिलेला आहे 8 to 4.7 मिलियन म्हणजे 10⁶, किलो म्हणजे 10�3 मीटर. त्यानंतर तुम्हाला अँग्युलर डायमीटर बघा काय दिलेलं आहे. अँग्युलर डायमीटर म्हणजे अँगल दिलेला आहे. म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला अँगल दिलेला आहे 35.72 सेकंद. याला रॅडियन मध्ये करायचं आहे 35.72. 1 सेकंडचं रॅडियन जर करायचं असेल तर त्याचं कन्व्हर्शन आहे 4.847 इंटू 10⁻⁶. 4.847 इंटू 10⁻⁶ रॅडियन मध्ये येणार आहे. आणि विचारलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी डायमीटर ऑफ द ज्युपिटर डी इक्वल टू विचारलेलं आहे. कशा पद्धतीने सोडवता येईल बघा. डी इक्वल टू आपल्याला अल्फा इंटू कॅपिटल डी असं लिहिता येईल. अल्फा तुमच्याकडे आहे 35.72 इंटू 4.847 इंटू 10⁻⁶ इंटू याची व्हॅल्यू आहे बघा 824.7 इंटू 10⁻⁹ असा आहे.
डी इक्वल टू लिहित आहे 35.7 इंटू 4.847 इंटू 8 to 4.7 इंटू हे दोघांचं येणार आहे 10⁻³ आणि आता यांच्या लॉगची बेरीज करायची आहे. कशी करता येईल बघा, आपण या ठिकाणी करूया. तिघांच्या लॉगची, चौघांच्या लॉगची बेरीज 35चा 7 आणि 2 मध्ये लॉग. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे 1. 35चा बघा 7 मध्ये 55 27 आहे, 2 मध्ये 2 आहे म्हणजे 29, 55 29 येणार. प्लस दुसरा नंबर आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आहे. 48 47 48 बघा 4 मध्ये आहे 68 48, 7 मध्ये आहे 6, 8 आणि 4 14 म्हणजे 54, 68 54. त्यानंतर आहे 82चा 4 आणि 7 मध्ये 82 बघा 4 मध्ये आहे 91 59, 7 मध्ये आहे 4, 9 4 13 63 होणार आहे. तिथं 3 डिजिट आहेत म्हणजे 2 येणार आहे. 3 आहे म्हणजे त्याचा 0 येणार आहे, बेरीज करायची आहे. 9 4 13 3 16 येणार आहे. 6 आणि 1 7 आणि 5 12 आणि 2 14 होणार आहे. 8 आणि 2 10 आणि 5 15 होणार आहे. 9 आणि 1 10 6 16 आणि 5 21 होणार आहे. 2 आणि 3 5 आणि 2 7 आणि 1 8 होणार आहे. 15चा 4 आणि 6 मध्ये आपणाला अँटी लॉगच्या टेबलमध्ये बघायचा आहे. अँटीचा 15चा 4 आणि 6, 4 मध्ये 14 26 आहे, 6 मध्ये 2 आहे म्हणजे आपल्याला 14 28 मिळणार आहे. डी इक्वल टू 14 28. बघा हे 1 पॉईंट लिहिलं तर 10⁸ असं लिहिणार आपण मीटरमध्ये, किंवा किलोमीटरमध्ये लिहायचं असेल तर यातले 10⁻³ काढायला पाहिजे. 10⁻³ काढले की आपल्याला काय लिहिता येणार बघा, किलोमीटर लिहिता येणार. 1.428 इंटू 10⁵ किलोमीटर असं लिहिता येईल. अशा पद्धतीने हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. नेक्स्ट बघा कसं सांगितलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा तुम्हाला. इफ द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी इज formula quantity is x equal to a⁻⁴ b⁻³ c⁻⁻⁴ d⁻½ and if the percentage error in the measurement of A, B, C and D, A, B, C and D are 2, 3, 3, 4, 2%, 3%, त्यानंतर पुन्हा 3% and 4%. Calculate the percentage error in X. Calculate the percentage error in X. बघा सोल्यूशन. X इक्वल टू काय दिलेलं आहे तुम्हाला, a⁻⁴ b⁻³ c⁻⁻⁴ d⁻². बरोबर आहे का बघा. a⁻⁴ b⁻³ c⁻⁻⁴ d⁻². अशी एक क्वांटिटी आहे
आणि त्याच्यामधला या ज्या काय ABCD क्वांटिटी आहेत त्यांच्यामधलं पर्सेंटेज एरर दिलेले आहेत. याच्यामध्ये पर्सेंटेज एरर काढायचं डेल्टा एक्स बाय एक्स इक्वल टू काय लिहिणार आपण पॉवर म्हणजे पॉवरनं मल्टिप्लाय करायचं आहे. बेरीज या गुणाकार भागाकाराला त्यांच्या रिलेटिव्ह एररची बेरीज करणार आहे. 3 डेल्टा बी बाय बी प्लस 1/3 डेल्टा सी बाय सी प्लस 1/2 डेल्टा डी बाय डी. लिहिता येईल आपल्याला डेल्टा एक्स बाय एक्स इक्वल टू 4 इंटू डेल्टा ए बाय ए 2 आहे प्लस 3 इंटू डेल्टा बी बाय बी 3 आहे प्लस 1/3 इंटू डेल्टा सी बाय सी 3 आहे प्लस हाफ इंटू 4. काय लिहिता येईल बघा डेल्टा एक्स बाय एक्स इक्वल टू हे 8 होणार आहे प्लस 6 होणार आहे प्लस 1 होणार आहे प्लस 2 होणार आहे. डेल्टा एक्स बाय एक्स इक्वल टू 8 आणि 6 14 14 आणि 3 17 असं आपल्याला मिळणार आहे. बघा काय झालेलं आहे. डेल्टा ए बाय ए 4th पॉवर आहे 4 दुनी 8 मिळणार आहे. हे 3 त्रिक 9 असं होणार आहे. बघा गुणाकार आहे तो बेरीज नाही गुणाकार आहे. 9 1 10 10 20 म्हणजे 20% असं मिळणार आहे आपल्याला 20% असं मिळणार आहे. नेक्स्ट बघा सिग्निफिकंट फिगर्स विचारलेले आहेत तुम्हाला. नंबर दिलेले आहेत सिग्निफिकंट फिगर. नंबर आहे 0.003 0.1250 त्यानंतर आहे 6.4 इंटू 10⁻⁶, 1.6 इंटू 10⁻⁻90, 9.1 इंटू 10⁻31. याच्या नंबर्स आहेत त्यांच्या सिग्निफिकंट फिगर्स लिहायच्या आहेत. पहिल्यामध्ये काय येणार बघा या झिरोला अर्थ नाही एकच आहे. या झिरोला अर्थ आहे म्हणजे 4 आहे. या 6.4 10चा 6 याचा काय संबंध आहे 6.4 मध्ये 2 आहे. यालाही 2 आहे यालाही 2 आहे. अशा या सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला त्यांच्या रूल्स प्रमाणे लिहिता येते. लीडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. ट्रेलिंग झिरोज आफ्टर डेसिमल पॉइंट आर सिग्निफिकंट. नुसतेच आले असतील डेसिमल पॉइंट नसेल तर सिग्निफिकंट आणि ऑल नॉन झिरोज आर सिग्निफिकंट असं म्हटलेलं आहे. आणि आता लास्ट प्रॉब्लेम बघा काय आहे. diameter of the sphere is 2.14 centimeter. Calculate the volume of sphere to the correct number of significant figures. दिलेला आहे तुम्हाला काय बघा स्पियरचा डायमीटर दिलेला आहे 2.14 सेंटीमीटर. तर त्याचा व्हॉल्यूम लिहायचा आहे काढायचा आहे आणि तो करेक्ट सिग्निफिकंट फिगर मध्ये काढायचा आहे. डायमीटर आहे 2.14 सेंटीमीटर. रेडियस लिहिता येईल 1.07 सेंटीमीटर. जर आपण याला 2 ने डिवाइड केले की रेडियस मिळणार आहे. आणि तुम्हाला व्हॉल्यूम विचारलेला आहे. व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे 4/3 पाय आर क्यूब असा आहे. 4 × 3.142 × आर क्यूब
1.07 raised to 3 divided by 3. 4 into याला डिवाइड करता है 1.0, 3 चौक 12, 3 7 21 आणि याचा 1.07 raised to 3. 4 ने मल्टिप्लाय करता है 4 7 28, 2 4 चौक 16 आणि 2 18 आणि 4 आणि इथं 1.07 raised to 3. आता यांच्या लॉगची बेरीज करायची आपल्याला. त्यांचे जे लॉग आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. काय लिहिता येईल बघा आपल्याला 41चा 8 आणि 8 मध्ये लॉगॅरिथमच्या टेबलमध्ये 0 पॉईंट येणार आणि याचा 3 वेळा घ्यावा लागणार आपल्याला. 41चा 8 आणि 8 मध्ये 8 मध्ये 62 12 आहे, पुन्हा 8 मध्ये 8 आहे म्हणजे 62 20 आहे. त्यानंतर 10चा 7 मध्ये वरती आहे बघा 7 मध्ये 0 294 आहे ना. बेरीज करता 4 त्रिकोण 12 27 28 2 30 2 4 6 8 10 1 11 7102 याचा अँटीलॉगच्या टेबलमधला मॅन्टिसा बघायचा आहे म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार आहे. बघा 71चा 0 51 29 2 मध्ये 2 आहे म्हणजे 51 31 असं येणार आहे. 51 31 आता 0 आहे म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब असं येणार आहे. सिग्निफिकंट फिगर सांगायचे असतील तर रूल्स वापरायचे आहे. बघा एक मेजरमेंट आहे 2.14 म्हणजे याच्यामध्ये डायमीटर जो आहे तो 3 सिग्निफिकंट फिगर आहे. उत्तरामध्ये सुद्धा कमीत कमी 3च असायला पाहिजे म्हणजे 5.13 सेंटीमीटर क्यूब करेक्ट सिग्निफिकंट फिगरसाठी आपल्याला अशा पद्धतीने मेन्शन करता येणार आहे. असे हे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत.